सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी 19,000हून अधिक अर्ज, 10,500हून अधिक उमेदवारांना दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे आल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजी. परीक्षा लांबणीवर गेली तरी चालेल, मात्र परीक्षा केंद्रे पश्चिम महाराष्ट्रातच हवीत. बँकेच्या संचालक मंडळाची परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी 31 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा होणार आहे. मात्र यातील 10,500हून अधिक उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. या विरोधात उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने IBPS कंपनीला परीक्षा लांबणीवर गेली तरी चालेल, पण परीक्षा केंद्रे ही पश्चिम महाराष्ट्रातीलच द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे IBPS कंपनी आता परीक्षा केंद्राबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष असणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पद भरतीसाठी 19,000हून अधिक अर्ज आले असून त्यापैकी सुमारे 13,000 उमेदवार सांगली जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ 2,500 उमेदवारांची परीक्षा सांगलीत होणार असून अन्य उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. नोकर भरतीच्या परीक्षेसाठी नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जालना, नांदेड आदी दूरच्या जिल्ह्यांमध्ये केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी काही उमेदवारांना एक दिवस आधीच ते संबंधित शहर गाठावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा खर्च, बस तिकीट, निवास, भोजनाचा अतिरिक्त खर्च उमेदवारांना करावा लागणार आहे. अनेक परीक्षार्थींना नाशिक, धुळे यासारख्या दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे दिल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. विशेषतः महिला परीक्षार्थींच्या सुरक्षिततेचा आणि प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून परीक्षा लांबली तरी चालेल, पण केंद्रे पश्चिम महाराष्ट्रातील द्या अशी मागणी संचालक मंडळाच्या बैठकीत IBPS कंपनीला करण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 444 कारकून श्रेणीतील भरतीबाबतची परीक्षा IBPS या नामवंत संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे. या 444 जागेसाठी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील साधारणपणे 19,000 अर्ज आलेत. त्याच्यापैकी 12,500 ते 13,000 सांगली जिल्ह्यातले अर्ज आहेत आणि सांगली जिल्ह्यात परीक्षा सेंटर्स जवळपास 2,500 कॅपॅसिटी असलेले सेंटर्स त्यांनी निवडलेले आहेत. त्याच्यामुळे 10,500 कॅन्डिडेट्स उमेदवारांना जिल्ह्याबाहेर IBPSने त्यांना सेंटर्स अलॉट केलेले आहेत. ही गैरसोय टाळावी म्हणून सांगली जिल्हा बँकेच्या आदरणीय चेअरमन व संचालक मंडळानं असा निर्णय घेतला की IBPSला ताबडतोब विनंती करावी आणि या 4-5 जिल्ह्यातच परीक्षा घ्यावी, वाटलं तर परीक्षा पुढे ढकलावी, पण या कॅन्डिडेट्सची गैरसोय टाळावी या दृष्टीनं व्यवस्था बसवावी अशी विनंती IBPSला केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.